हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात सर्व? अपेक्षा करते मस्त आणि मजेतच असाल. आज मी तुमच्यासोबत आणखी एक क्लिनिंग टिप शेअर करणार आहे. तर ती म्हणजे लिंबाच्या ज्या साली असतात, तर त्याच्यापासून आपण छान स्वच्छता क्लिनिंग करू शकतो. बघा माझ्याकडे हे हे जे काही आहे, तर हे खराब झालेलं अर्धं लिंबू होतं आणि या साली होत्या लिंबाच्या. मी तशाच त्या ठेवलेल्या होत्या आणि बघा आपल्या घरामध्ये सगळ्या वॉशरूममधले किंवा बाकी कुठलेही जे नट्स असतात, त्याच्यावरती ह्या छान मस्त अशा रब करून घ्यायच्या. या लिंबाच्या सालीने छान मस्त नळ सगळे घासून घ्यायचे. जनरली जिथे बोरचं पाणी आहे तर तिथे जास्त नळ खराब होतात, त्याच्यावरती काही असे डाग पडतात आणि त्याच्यामुळं मग ते डाग दिसायला चांगले दिसत नाही आणि त्याच्यामुळं नळाची आपल्या चकाकीसुद्धा जाते. त्याच्यामुळं मस्त छान असं लिंबाच्या सालीने जर आपण घासलं तर ते सगळे डाग रिमूव्ह होऊन जातात आणि घरगुती आपण हे तर एवढं करू शकतो. त्यानंतर काय करायचं, लिंबाच्या सालीने पूर्ण घासल्यानंतर बघा थोडीशी चकाकी आली याला आणि आपली जी घासणी असते त्याने ते पूर्ण स्प्रेड करून घ्यायचं छान सगळीकडे. त्यानंतर काय करायचं, की ती जी घासणी असते त्याच्यावरती थोडं लिक्विड ॲड करायचं, थोडं ते ओलं करायचं पाण्याने आणि छान मस्त सगळा जो नळ आहे तो छान मस्त एकदा घासून घ्यायचा. याने खूप छान असा चकाकतो नळ, नळाची चकाकी जात नाही आणि पटकन हे 2 मिनिटात काम सगळं होऊन जातं. याला काही जास्त वेळ असा लागत नाही. त्यानंतर छान स्वच्छ पाण्याने सगळं क्लीन करून घ्यायचं आणि तुम्ही नंतर बघू शकता की किती छान चकाकी आली आहे नळाला आणि किती छान चमकत आहे. तर असंच आपण सगळ्या वॉशरूममधले किंवा सगळ्या घरामधले जिथे जिथे नळ आहे ते असं 15 दिवसातून एकदा एक नळ असा स्वच्छ करू शकतो. आणि इथेच मी आजचा व्हिडिओ संपवते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशा नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.